हा तू कुठे गेले होते? मी राहुल मामाकडे गेलो होतो. चला आपण याला हा वजन करायला जाऊ. वजन करायला हा. कुठं? गावात. कशाचं वजन करायचं? जीप. जीपचं बघ किती वजन आहे. आपल्या जीपचं वजन करायचं का? मग त्याच्यावर चढवायला लागल. गावात चालली का? हा माऊली म्हणे वजन करायला जाऊ. मला थोडं वस्तू आणायची घेऊन या. काय आणायचंय? नारळ पाणी आणा 2. हा घरी पिशवी. बर ही पिशवी. अजून ना 3 नळाला तोटी लावता ना हा. ती घेऊन येते. बर आणि अंडे आणा. बर लोणच्याचा डबा आणि एक छोटा. बर चालेल. पप्पा तर घेऊ का माझं? हा घे ना. आपल्या जीपचं वजन करायचंय. हा. असं का बरं तुझ्या मनात आलं? का बरं माहिती का? हा ती खूप जड आहे म्हणून का? मग बर बर चला. तर आता ही पिशवी ठेवतो इथं मी. दूध आणि बरं का दूध. बर बर. पप्पा मला वाटतं 83 किलोचे असतात. 83 किलोची जीप असेल असं? किती किलोची जीप असेल आपले? हे का? हा तर 150-200 किलोची असलच जड. तर मित्रांनो माऊली म्हणतोय आपण गावात जाऊ आपल्या जीपचं वजन करू. तर तो म्हणतोय ह्या जीपचं वजन 83 किलो असेल आणि त्याची मम्मी म्हणते 150-200 किलो वजन असेल. तर मित्रांनो आता आपण ही आपली जीप घेऊन डायरेक्ट वजन काट्यावर घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी आपल्या जीपचं वजन करू. नेमकी या जीपचं वजन किती आहे आपल्याला कळेल. तर चला आपण निघूया गावात. जरा हळूहळू जा बरं का, रस्त्याने गाड्या घोड्या राहते. पाठीमागच्या सीटवर बसलोय मी. अगदी 2 मिनिटात पोहोचू आपण गावामध्ये. गाडी का बरं थांबवली? तेव्हा तिथं बघ काय. बॉक्का कुठे? बॉक्का कुठे दाखव. माऊलीला कुठं बॉक्का दिसला पोहू आपण. कुठे? हा हे हाय हाय या का इथं इथं बसलाय तो. या बाय हे बाई इथं बॉक्का आहे तो. कुठे झालं? किती डेंजर आहे तो बॉक्का. हा ना? मांजरवाणीचे. हा ना खतरनाक आहे. हे पायसाठी गाडी थांबवली का? चल जाऊ दे. कुठे 2? हे बघ, हे दिसलं का काळे? अरे हा हा एक मांजर आहे वाटतं मधी. एक आहे का 2 आहे मधी? 2 आहे. 2 आहे. हा हा बरोबर बरोबर. या बाय ही गेली पाहिजे. दोघं पळाले मधी उसात. जाऊ दे भो चल. चला. मित्रांनो चौफुली जवळ आलोय. इथं वजन काटा आहे. साई वजन काटा. तर त्या ठिकाणी आपण आपल्या जीपचं वजन करणार आहे. तर हे बघा या ठिकाणी वजन काटा आहे. साई वजन काटा. त्याची क्षमता आहे 60 टनाची. माऊली चाललाय सुपर मार्केटला. मागे ना त्या वजन काट्यावर घालायची तुला. हा येऊ दे बस राहू दे. हा काय आहे? वजन काटा. जीपचं वजन आपल्याला ह्या वजन काट्यावर करायचंय. किती आता? आता बघू ना आपण ऑफिस मध्ये जाऊ त्या ठिकाणी बघू. चलो ऑफिस कुठे याचं? समोर आहे समोर. वजन काट्यावर गाडी उभी केली बरं का आपण. माऊलीला हा वजन काटा माहीत नव्हता. माऊली फक्त घरी म्हटलं की आपण या गाडीचं वजन करू. पण नेमके गाडीचं वजन कुठं करायचं हे त्याला काय माहीत नव्हतं. तर आता आपण साईकडा मार्केट जवळ आहे ना वजन काटा आहे. साई वजन काटा. त्याची क्षमता आहे या बघा या इथं लिहिलेलं आहे. क्षमता 60 टनाची आहे. इथं ऑफिस आहे. तर आपण बघू आता या जीपचं वजन तरी किती आहे. नमस्कार भाऊ. आपल्या जीपचं वजन किती आहे बघा ना. 320. तर हे बघा आपल्या जीपचं वजन आहे 320-330 किलो. माऊली तू किती बोलला होता आपल्या जीपचं वजन? 83 बोलला होता. 83. मम्मी काय बोलले ती 150 ते 200 किलो. तर या ठिकाणी आहे 330 किलो. हे बघा या खिडकीतून आपली जीप दिसते तिकडे समोर. हे बघा मित्रांनो ती जीप आहे ना मला असं वाटलं होतं की किमान 400-500 किलो तरी असेल. पण ती प्रत्यक्षात 320-330 किलोची जीप निघाली. एकंदरीत आपली जीप एकदम मजबूत आहे बरं का. नाशिकवरून माऊलीचे सबस्क्रायबर आहे. अथर्व नाव आहे या बाळाचं.
आणि हा संकेत आहे. हा नेहमी माऊलीचे व्हिडिओ बघत असतो. आपली जीप या काट्यावरून काढावं लागेल. त्या काकांची ना ती बांड्यांची जीप तिकडे उभी आहे. त्यांना पण या काट्यावर वजन करायचं आहे. चांदोरीचे सबस्क्रायबर आहे ते भेटले बरं का आम्हाला इथं नाशिकवरून आहे सानप. त्यांनी व्हिडिओ कॉल केला आहे.